नवसंकेत न्यूज, अचूक आणि निर्भीड बातमीचा नवसंकेत। रस्त्याचं काम वेग घेईना, धुळीचा खड्ड्यांचा त्रास संपेना। कोते ते शिरगाव दरम्यान नागरिक त्रस्त, आरोग्य धोक्यात, अपघातांची शक्यता वाढली। राधानगरी बालिंगे ते दाजीपूर या राज्यमार्गाचं काम सार्वजनिक बांधकाम विभागाकडून मोठ्या गाजवाजात सुरू झालं असलं तरी कोते ते शिरगाव दरम्यानच्या रस्त्याचं काम गेल्या ऑक्टोबरपासून अत्यंत धीम्या गतीने सुरू असून स्थानिक नागरिक आणि प्रवाशांच्या त्रासात प्रचंड वाढ झाली आहे। या मार्गावर प्रचंड खड्डे, धुळीचे साम्राज्य आणि अपुऱ्या कामामुळे अपघातांचा धोका निर्माण झालाय। राधानगरी तळ कोकणासाठी महत्त्वाचा रस्ता, परंतु कामाच्या गतीवर प्रश्नचिन्ह। राधानगरी दाजीपूर पर्यटन मार्ग तसेच तळ कोकणाशी जोडणारा बालिंगा ते पडळी राज्यमार्ग हा 55 किलोमीटरचा प्रकल्प सुमारे 250 कोटी रुपयांच्या खर्चानं हायब्रिड एन्युटी म्हणजेच HM पद्धतीने मंजूर झाला असून यातून 35 किलोमीटर काँक्रिटीकरण व 20 किलोमीटर डांबरीकरण केलं जाणार आहे। सध्याचा 5 मीटर रुंदीचा रस्ता 7 मीटर रुंद केला जाणार आहे, परंतु प्रत्यक्षात कोते ते शिरगाव दरम्यानचं चित्र वेगळंच आहे। जुना रस्ता फोडण्यात आला असून त्याचं रूपांतर धुळीत झालंय। वाहनं चालवताना ही धूळ प्रवाशांच्या तसेच महामार्गालगत असलेल्या गावकऱ्यांच्या अंगावर उडत आहे। त्यामुळे नाक, घसा, डोळे, श्वसनासंबंधित त्रासाने लोक त्रस्त आहेत। वाहन गेलं की धुळीचा भडका। डांबरी रस्त्यावरील जुनी कच बाहेर पडली असून वाहन गेल्यावर ती धूळ हवेत उडते। दुचाकी स्वारांना मोठ्या वाहनांमागे चालवताना अत्यंत त्रास सहन करावा लागतोय। काही वेळा धुळीमुळे दृष्टी अस्पष्ट होऊन अपघात होण्याची शक्यता वाढते। या मार्गावर ठेकेदार कंपनीकडून नियमित पाण्याची फवारणी केली जात नाही अशी तक्रार स्थानिकांनी केली आहे। सध्याचं हवामान पाहता पावसाळा अवघ्या महिनाभरावर आलाय। जर हे काम पावसाआधी पूर्ण झालं नाही तर धुळीचं साम्राज्य चिखलात रूपांतरित होणार असून नागरिकांच्या समस्या अधिक वाढण्याची शक्यता आहे। नागरिकांची मागणी, कामाला गती द्या। संबंधित विभाग तसेच लोकप्रतिनिधींनी याकडे गांभीर्याने लक्ष द्यावं आणि कामाला वेग द्यावा अशी मागणी नागरिकांमधून जोर धरू लागली आहे। हा रस्ता कधी तयार होणार? धूळ, खड्डे, त्रास काही संपताना दिसत नाही। आमच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे, याकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे असं प्रवासी सचिन लाड यांनी सांगितलं। नवसंकेत न्यूज साठी अरविंद पाटील। आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या नवसंकेत न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।